नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे रवा आणि ओल्या नारळाचे मोदक। 15 दिवसच काय तर 1 महिना आपले हे मोदक एकदम छान मस्त असे टिकतात, एकदम खुसखुशीत तयार होतात। खव्याचा अजिबात वापर न करता आपले हे मोदक खव्याच्या चवीचे तयार होतात। चवीला तर रुचकर आहेत, दिसण्यासाठी देखील एकदम सुबक आणि सुंदर आहेत। एकदम झटपट तयार होणारे खुसखुशीत आणि मऊ असलेले रवा आणि ओल्या नारळाचे मोदक आज आपल्याला तयार करायचे आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रवा नारळाचे हे मोदक तयार करण्यासाठी 1.5 कप मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला छान मंद आचेवरतीच खरपूस आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर रवा मी या ठिकाणी एकदम बारीक किंवा एकदम जाड न घेता मध्यम साईजचा आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। उपीट बनवण्यासाठी आपण जो रवा वापरतो तो रवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो देखील या ठिकाणी वापरू शकता। रव्याचा रंग न बदलू देताच आपल्याला हा रवा छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा कमी गॅसवरती भाजल्यामुळे रव्याचा प्रत्येक कण व्यवस्थित आणि छान असा भाजला जातो। हाय फ्लेम वरती जर आपण हा रवा भाजला तर रव्याचा रंग लगेच बदलतो, रवा आपला भाजत देखील नाही आणि रव्याचा रंग देखील बदलला जातो आणि रव्याची पाहिजे तशी चव देखील आपल्याला भेटत नाही। त्याकरिता आपल्याला रवा छान कमी गॅसवरतीच खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता 4 मिनिट मी हा रवा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचा आहे। तूप टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट परत हा रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग अजिबात बदललेला नाहीये आणि रवा आपला छान खमंग आणि खरपूस असा भाजलेला देखील आहे। आता ओल्या नारळाचा आपल्याला यामध्ये चव घालून घ्यायचा आहे। 1.5 कप रव्यासाठी मी या ठिकाणी 1.5 कपच ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। ओल्या नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे। नारळाचे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरला हा नारळ बारीक करून घेतलेला आहे। आता जेवढा रवा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण नारळाचा चव देखील घेतलेला आहे। नारळाचा चव आपण रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला रवा परत 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये घातलेले जे नारळ आहे त्यामध्ये भरपूर ओलावा आहे। नारळाच्या ओलाव्यामुळे आपले मोदक खराब होऊ शकतात। त्यासाठी आपल्याला नारळामधील जो ओलावा आहे तो थोडासा कमी करून घ्यायचा आहे, जास्त देखील आपल्याला हे भाजायचं नाहीये। नारळामधील जो ओलावा आहे तो देखील आपल्याला टिकून ठेवायचा आहे। नारळामधील जो ओलावा आहे तो जास्त प्रमाणामध्ये कमी झाला तर नारळाचा जो चव आहे तो अजिबात चांगला लागत आणि अजिबात यामध्ये नारळाची चव येत नाही। त्यासाठी आपल्याला नारळामधील जो ओलावा आहे तो देखील टिकून ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही एवढा सुटसुटीत आणि मोकळा असा आपला हा रवा आपण भाजून घेतलेला आहे। नारळामधील जो ओलावा आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1.25 कप साखर टाकून घ्यायची आहे। ओला नारळ देखील आपण टाकलेला आहे। ओल्या नारळामध्ये देखील थोडासा गोडवा असतो, त्यामुळे मी या ठिकाणी 1.25 कप साखर टाकून घेत आहे। 1 कप पूर्ण आणि त्याचबरोबर 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी साखर टाकलेली आहे। तुम्हाला जर अधिक गोड मोदक आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1.5 कप साखर वापरली तरी देखील हरकत नाही। साखर मिक्सरला बारीक न करताच मी या ठिकाणी वापरलेली आहे। 1 कप दूध टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी पिठी साखरचा देखील वापर करू शकता। पिठी साखर देखील तुम्हाला सेम प्रमाणामध्ये घ्यायची आहे। दूध टाकून आपल्याला मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटू शकतं। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर मिश्रण आपलं छान ओलसर तयार होतं। दूध टाकल्यामुळे साखर आपली छान व्यवस्थित अशी विरघळलेली आहे। यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेत आहे। 7 ते 8 केसरच्या काड्या आपण दुधामध्ये भिजू घालून घेतलेल्या, ते केसरचं दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या मोदकाला चव छान येते आणि रंग देखील छान येतो। मिश्रण आपल्याला एकदम छान कोरडं आणि ड्राय होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। मिश्रणाचा जोपर्यंत एक गोळा तयार होत नाही आणि मिश्रण आपलं कढईपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, अजिबात कढईशी लागू द्यायचं नाही। या मिश्रणामध्ये आता भरपूर असा ओलावा आहे, त्यामुळे मिश्रण आता कढईला चिटकत नाही, पण जसं आपलं मिश्रण कोरडं होत जातं तसं हे कढईला चिटकू शकतं। हे मिश्रण भाजत असताना तुम्ही एखादा चमचा तुपाचा वापर या ठिकाणी करू शकता। जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मिश्रण कढईला चिटकत आहे किंवा करपत आहे त्यावेळेला तुम्ही यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून मिश्रण परतून घेऊ शकता। जेवढं जास्त वेळ तुम्ही हे मिश्रण छान परतून घेतलं तेवढे आपले मोदक छान चवीला तयार होतील आणि जास्त दिवस टिकतील देखील। आपण हे छान व्यवस्थित असं गरम करून घेतल्यामुळे यामध्ये जे टाकलेलं दूध आहे ते व्यवस्थित असं आटल्या जातं, त्यामुळे आपल्या मोदकाला छान खव्याची चव येते। थोडासा वेळ जास्त लागतो, पण आपले जे मोदक आहेत ते अप्रतिम चवीचे तयार होतील। दूध टाकल्यानंतर मी परत एकदा याला 7 ते 8 मिनिट गरम करून घेतलेला आहे। आपली जी कढई ती आता गरम आहे, त्यामुळे आपलं मिश्रण बुडाशी चिटकू शकतं। मी या ठिकाणी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला हलकसं थंड होऊ द्यायचं आहे। जास्तही आपल्याला मिश्रण थंड करायचं नाहीये। मिश्रण जर खूपच जास्त थंड झालं तर मोदक वळण्यासाठी अवघड जातात। मिश्रण जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गरम दुधाचा वापर करू शकता। थोडंसं गरम दूध टाकून तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही याचे मोदक तयार करू शकता। मी या ठिकाणी अशा पद्धतीचा एक मोदकाचा साचा घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बदामाच्या कापाचा किंवा पिस्त्याच्या कापाचा वापर करू शकता।
मी या ठिकाणी पिस्त्याचे काही काप टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर केशरची एक काडी देखील टाकलेली आहे। तयार केलेलं जे मिश्रण आहे यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे। साच्याच्या दोन्ही बाजूला आपण मिश्रण थोडं थोडं लावून घेतलेले आहे। आता आपल्याला साचा बंद करून आणखीन यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। जेवढं भरता येईल तेवढं आपल्याला मिश्रण यामध्ये दाबून भरायचं आहे। जे साईडला एक्स्ट्राचं मिश्रण आलेलं आहे, खालच्या बाजूला जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला साचा उघडून घ्यायचा आहे। बघू शकता एकदम सुबक आणि सुंदर असा आपला हा ओल्या नारळाचा आणि रव्याचा मोदक तयार झालेला आहे। रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे। बाकीचे मोदक देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। आणखीन एक मोदक मी या ठिकाणी तयार करून घेत आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत, एक केशरची काडी टाकून घेतलेली आहे। रव्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला साच्यामध्ये दोन्ही बाजूला व्यवस्थित असं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे। त्यामुळे मोदक छान सुबक आणि सुंदर असा तयार होईल। अशा पद्धतीने प्रेस करत आपण रव्याचं मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे। दुसरा देखील आपला मोदक एकदम छान मस्त असा तयार झालेला आहे। बाकीचे राहिलेले जे मोदक आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। सर्व मोदक मी या ठिकाणी तयार करून घेतलेले बघू शकता। एकदम मस्त असे आपले हे रव्याचे आणि ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत। तर 15 दिवस काय तर महिनाभर आपले हे मोदक अजिबात खराब होत नाहीत। एकदम मस्त असे आपले हे मोदक टिकतात, चवीला देखील रुचकर आहेत आणि दिसायला देखील एकदम सुंदर आणि सुबक असे तयार झालेले आहेत। तर एक मोदक मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे। बघू शकता एकदम छान यामध्ये खुसखुशीतपणा आहे, अजिबात ओलावा नाहीये। मस्त असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठल्या प्रकारचे मोदक बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा। भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।